मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या 19 वर्षीय विवाहितेवरती 2 अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राचा धाक दाखवत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आणि हादरवणारी गोष्ट म्हणजे हा सगळा प्रकार तिच्याच नवऱ्यासमोर घडला। ही घटना बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूर तालुक्यातील एका गावात घडली। माहितीनुसार पीडित महिला आणि तिचे पती दुसऱ्याच्या शेतामध्ये मजुरीचे काम करतात। अशात रात्री दोघेही घरात असताना 2 अज्ञात व्यक्तींनी दरवाजा तोडून जबरदस्तीनं घरामध्ये प्रवेश केला। त्यापैकी एकाच्या हातात चाकू तर दुसऱ्याच्या हातामध्ये विळा होता। शस्त्रांचा धाक दाखवत आरोपींनी मोबाईल फोन, रोख रक्कम हिसकावून घेतल्याचा आरोप करण्यात आला। परंतु आरोपी इतक्यावर थांबले नाही, तर या दोघांनी पती पत्नीला घराबाहेर शेतात ओढत नेलं। तिथे पतीला रोखून धरत दोघांनी महिलेवरती अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला। आरोपींनी घटना घडल्यानंतर दुचाकीवरून पसार झाले। या घटनेबाबत संबंधित शेती मालकानं माहिती देताना सांगितलं, मी निवृत्ती सोपान बारंबे राहणार दुधलगा बुद्रुक। माझा शेत गट नंबर 366 हा इथं रोडच्या बाजूला आहे आणि काल रात्री 11 वाजता माझ्या शेतामध्ये 2 नवरा बायको असे दोन मनुष्य काम करण्यासाठी आलेले होते। 2 महिन्यापासून आलेले होते। ते काम रात्री 11 वाजता 2 अज्ञात व्यक्ती येऊन त्यांनी विळा दाखवून आणि चाकू दाखवून हल्ला केल्यानंतर त्यांच्याजवळ ते 600 रुपये घेतले आणि तुमच्याजवळ चांदी वगैरे आहे का ते पण द्या। त्यांनी सांगितलं की आमच्याजवळ चांदी वगैरे काही नाही, हे कपडे आहे हे मालकाने आम्हाला दिलेले आहेत। आणि मग त्यांनी टिनाच्या घरामधून बाहेर ओढले, मोकळ्या शेतामध्ये ओढले आणि तिकडे बलात्कार। याची मला सकाळी आल्यानंतर त्यांनी जाणीव दिली। त्यानंतर मी त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेलो आणि त्यांनी तक्रार दिलेली आहे मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन। दरम्यान पीडितेच्या तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलिसांनी विविध कलमांवर गुन्हा दाखल केला आहे। घटनेनंतर पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी 5 विशेष पथकं तयार केलेली आहेत। आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध तांत्रिक आणि स्थानिक स्तरावरील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।